आपण जोरदार येशू प्रभूसाठी आपण टाळ्या वाजवू. हालेलुया. जोरदार जोरदार जोरदार. हालेलुया. आजचा विषय काय आपला? आजचा विषय आहे खरं समर्पण. काय आहे? खरं समर्पण, खोटं नाही. जर तुम्ही समर्पणासाठी आलेला आहात तर खरं समर्पण करा. खोटे समर्पण करणारे पुष्कळ आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी शुक्रवारीच ना वचन आपलं ऑनलाईन, शुक्रवारी मी सांगितलं येशूकडनं खूप काही पाहिजेले, प्रभूकडनं लोकांना खूप काही पाहिजेले. आशीर्वाद, भरभराट, सामर्थ्य, अनुग्रह, आजारातनं मुक्तता, घरामध्ये सुख, शांती, भरभराट, सगळं कोणाकडनं पाहिजेले? कोणाकडनं? येशूकडनं पाहिजेले. पण येशू नको. मला येशूकडनं सगळं पाहिजेले, पण मला येशू नको. जर अपेक्षा बाळगताय की मला येशूकडनं सगळं पाहिजेले, तर त्याच्या अपेक्षा काय आहे तुम्हाला सांगू तुमच्याबद्दलची? जे मी करत आहे ते पण तुला करायला लागल. प्रेज द लॉर्ड. माझा येशू तो नाहीये. जगातले लोकही मागतात, त्यांना मिळतं. पण प्रभू काय म्हणतो? तुम्ही मुखातून मला प्रभूजी प्रभूजी म्हणताय, पण माझ्यापासून तुमचे अंतःकरण खूप दूर आहेत. थोडेच आहेत त्याला ओळखणारे आणि त्याच्या संगत चालणारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आलेलाच आहात तर पूर्ण त्याला समर्पण असे व्हा. मी तुम्हाला सांगितलं ना एका आठवड्यापूर्वी, माझ्या शरीरातली घाण गेल्यानंतर ना माझ्या आईने आमच्या घरातली सगळी घाण साफ करून टाकली. हालेलुया. विश्वास पाहिजेले. प्रेज द लॉर्ड. विश्वास पाहिजेले. जर तुमचा विश्वास असेल ना तर तुमचे मुलं बाळ कधी भटकणार नाही. शैतान कधी त्यांना हिसकावणार नाही. हालेलुया. शैतान कसा आहे माहिती तुम्हाला? सुरुवातीपासूनच तो चोर आहे आणि लुटेर आहे. त्याला एकच काम माहिती आहे शैतानाला, लोकांना रडवायचं. प्रेज द लॉर्ड. कोण आहे का तुमच्यामध्ये आजारी? आपण प्रत्येक जण पूर्वी आजारी असायचो. आजारापणामध्ये कोण हसत होतं का? माझ्याकडं आजार आले म्हणून आनंद कुणी केलाय का? माझ्याकडे आजार आले म्हणून कुणी केक कापलाय का? शैतानाचं काम रडवणं आहे, तर तो तुम्हाला हमेशा रडवणार. पण येशूचं काम काय आहे? हालेलुया. आनंद आणि उत्साहाचं काम आहे. हमेशा तुमच्या घरामध्ये सुख शांती असणार. हमेशा तुमच्या घरामध्ये आशीर्वाद असणार. कधी तुम्ही आजारांना बघणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्या खिशामध्ये 500ची नोट आहे. जर तू बोललाय विश्वासाने, प्रभू या 500च्या नोटला असं बनव की पूर्ण महिना जाऊन उरली पाहिजे, ते परमेश्वर बरकत देईल. ते परमेश्वर भरभराट देईल. तुमचा विश्वास आणि तुमचा फेथ पाहिजे. हालेलुया. आज लोक येतात लोक बसतात, पण ज्या वेळेस देवाची इच्छा असते की मी आता ह्याला सेवेसाठी उभं करणार आहे आणि त्यांची वेळ येते त्यावेळेस ते लोक पळून जातात. प्रेज द लॉर्ड. पण ह्या चर्चमध्ये आलेला व्यक्ती परमेश्वर म्हणतो मला असा कोणच नकोय की ते पळून जाईल. आलाच आहात तर पूर्णपणे समर्पण करा. आलाच आहात तर तुमचं जीवन त्याच्या हाती सोपवा. आलाच आहात तर तुम्ही त्याला तुम्ही तुमचा बाप असं घोषित करा. हालेलुया. ज्यांचा हा बाप झालेला आहे ते लेकरं कधीच रडणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? ज्यांचा हा बाप झालेला आहे त्याचे लेकरं कधीच रडणार नाही. कारण तो माझ्यासाठी रडला, त्यांनी माझ्यासाठी फटके खाल्ले, त्यांनी माझ्यासाठी क्रूस उचलला. हालेलुया. जे माझं होतं ते त्यांनी भोगलं, आता मला भोगायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. तो जिंकला, आता मी जिंकलो. त्याने आशीर्वाद कमावले, मी आशीर्वादाला बघणार. पण कधी होणार ह्या गोष्टी? ह्या गोष्टी त्याच वेळेस बनणार ज्या वेळेस तुम्ही त्याला तुमचा बाप म्हणणार. प्रेज द लॉर्ड. काही लोक आहेत, मी बघतो खूप लोक असे आहेत की लोकांमध्ये त्यांना प्रेज द लॉर्ड केलं ना ते इशारे करतात, आमच्या संगत हे लोक आहेत नका करू. आज ते लाज बाळगतात येशूची. प्रेज द लॉर्ड. माझा देव तेवढा कमजोर आहे का की तुम्ही त्याला लोकांमध्ये दाखवू शकत नाही? पण त्याच्या वचनामध्ये पण लिहिलेलं आहे, जो मला लोकांसमोर नाकारल मी माझ्या पित्यासमोर त्याला नाकारल. आज संधी मिळाली तुम्हाला त्याला स्वीकारण्याची. आज संधी मिळाली तुम्हाला लोकांना त्याला दाखवायची. आज संधी आलेली तुमच्या नगरामध्ये त्याला हायर करण्याची. हालेलुया. ती संधी थोडक्यालाच मिळते आणि ते मी आणि तुम्ही आहेत. प्रेज द लॉर्ड. ते मी आणि तुम्ही आहेत. हालेलुया. मी पूर्वी माझं जीवन असं होतं
मी कुठं 4 लोकांमध्ये गेलो ना तर मी प्रेज द लॉर्ड आणि येशूचं नाव सांगायला लाजत होतो. पण मला ते वचन मिळालं की तू जर मला लोकांसमोर स्वीकारशील तर माझ्या पित्यासमोर मी तुझा सन्मान करेन. आणि मला ते पण कळालं ना, हालेलुया, लोकांसमोर माझी इज्जत काय आहे आणि त्याच्यासमोर मी कोण आहे. लोकांच्या नजरेत जर मी हिरो बनतोय, त्याच्या नजरेमध्ये मी कायम झिरो राहणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगाच्या नजरेमध्ये तुम्ही मूर्ख असे ठराल, पण त्याच्या नजरेमध्ये तुम्ही अनमोल आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बायबलच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं बघणं मनुष्याचं सारखं नाहीये, त्याचं बघणं हालेलुया पवित्र आहे. आणि ज्यांनी त्याला तुमचा बाप ज्यांनी स्वीकारलाय त्याचं बघणं त्याच्यासारखं आहे. तो कधी कुठल्या स्त्रीकडे बघून पाप करणार नाही. हालेलुया, कुठल्या बहिणीकडे बघून पाप करणार नाही. कायम त्याला रोडवर न जाणाऱ्या स्त्रियांमध्ये पण बहीण आणि आई दिसल. पण आज जगामध्ये ते प्रेम आहे का? आज जग किती अंधारामध्ये तुम्हाला सांगू. हालेलुया, आज पावलं पावली पाप करत आहेत लोक, पावलं पावली पाप करत आहे. प्रेज द लॉर्ड. आज बाप मुलासंग दारू पिते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये काय चाललेलं आहे? प्रेज द लॉर्ड. मुलगा वाईट काम करतोय, आज त्या बापाला आनंद होतोय. मी खरं सांगतो, तुमच्या मुलाच्या मुखातून जर कधी शिवी आली ना, तुम्ही त्याच्या थोबाडीत तुम्ही लगेच लावली पाहिजे. आज मी त्या लोकांना पण ओळखतोय, त्यांची मुलं खूप लहान आहेत, एक शिवी दिली ना असा आनंदच करतात, बापरे अख्खी पृथ्वी त्यांच्या हातामध्येच आली. आज तो शिव्या देतो, तुम्ही हसताय, उद्याच्याला तोच तुमच्या डोक्यावरती बसून तांडव करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मुलांना कधी पण आहे ना वेगळ्या आवाजात हाक नका मारू. माझ्या मुलांना मी कुणाल, गौरव आणि मानसीच म्हणतो. मी कधी नाही म्हणलो त्यांना ए कुण्या, ए गौऱ्या, हा कधी नाही. मला देव ती अथॉरिटी देत नाही. प्रभू म्हणतो हालेलुया, तुझे मुलं नंतर, पण त्या आधी माझे मुले. जर 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 त्यांना मला आमच्या दोघांच्या नवरा बायकोंच्या पोटी जर ते आलेत, हालेलुया, तिने जर त्यांना जन्म दिलाय, पण खरे मुलं त्याचेत. हालेलुया, त्याचे मुले. प्रेज द लॉर्ड. आणि जो संसार, जो मुलं तुम्हाला दिलेले आहेत ना, जर खऱ्या सेवकाला जर ते टिकवता आलं नाही तर तो जगामध्ये कधीच सेवा करू शकत नाही. हालेलुया. खऱ्या सेवकांनी मी असं म्हणत नाही कष्ट दोघांनी पण करावा, असं नाही की एकानीच कष्ट करावा, काहीच प्रॉब्लेम नाही, बिनधास्त तुम्ही दोघं कष्ट करा. पण खऱ्या सेवकांनी बायकोला बाहेर कामाला लावून तिच्या कष्टावर जगून सेवा करणं खोटी सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक गोष्टीला काय लागते? पैसा लागते. प्रेज द लॉर्ड. मी असं म्हणत नाही आपला देव झोपेतही पुरवतो, पण तुझा आणि माझा तसा विश्वास पण पाहिजे. आज लोकांना गलतफहमी, मी झोपेत माझा देव सगळं देणार मला. पण ज्या वेळेस मुलांची फी भरण्याची वेळ येते ना, त्यावेळेस ते रडतात. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, जो पुरुष बायकोच्या कष्टावर जगतो ना, त्या बायकोच्या नजरेमध्ये त्याची काहीच किंमत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो. प्रेज द लॉर्ड. समजते? हालेलुया. ती हमेशा त्याला वेगळ्या दृष्टिकोनाने पाहती. 4 चौघात ते अपमान करायला पण घाबरणार नाही, कारण तुझ्यामध्ये कष्ट करण्याची ताकदच नाही. प्रेज द लॉर्ड. पुरुषांनी जे मिळेल ते कष्ट करावं, कष्टाला कधी लाजू नये. हालेलुया. मी कष्ट करून मी देवाची सेवा करते. मी छाती ठोकून लोकांना सांगतो. हालेलुया. मी कधी कुणाच्या पैशांकडे बघत नाही. हालेलुया. कुणाला किती पगार आहे तुम्हाला खरं सांगतो, काही चर्चेस आहेत, तुम्ही तिथं घुसले ना, 1 महिना जाऊ देतील, 1 महिना उलटल्यानंतर म्हणतील तुम्हाला किती पगार आहे, किती पगार आहे तुम्हाला. मग आपण माणुसकीच्या नात्याने सांगून देतो. मग तेवढा तुम्हाला दशमांश टाकायला लागेल, तेवढी तुम्हाला रक्कम मोजायला लागेल, मगच तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. माझा देव तो आहे का? हालेलुया. त्याचा हात एवढा तोकडा पडलाय का त्याला पैशाची गरज लागल? तो म्हणतो माझ्या कामासाठी तुम्हाला जे मोकळेपणाने करायचंय अंतःकरणापासून ते तुम्ही बिंदास करा. हालेलुया. पण खऱ्या सेवकाने मंडळींच्या पैशावर कधी जगू नये. खूप लोकांना आता राग येईल. खऱ्या सेवकांनी मंडळीतल्या लोकांनी जे दशमांश देतात त्याच्यावर कधी जगू नये. प्रेज द लॉर्ड. ते पैसे परमेश्वराचे तर ते परमेश्वरालाच त्यांनी लावावं.
हालेलुया. देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार, देव सोडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण माझ्या देवाने जर मला भरपूर दिलेला आहे तर माझा पण हात त्याच्यासाठी कमी नसावा. आहे का ती ताकद? बोलत नाहीत तुम्ही. प्रेज द लॉर्ड. मला त्यांनी भरपूर दिलंय, माझ्या ताटामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की त्या ताटातनं ते पडते, तर माझा पण हात त्याच्यासाठी कसा असावा? मोकळा. हालेलुया. जी भेट हाबेलाने दिली ती भेट इथून पुढे मी देणारा बनणार. काही ना सारखं मी कुरकुर करणार नाही. हालेलुया. काही ना सारखे रडकेत, कधीच त्यांच्या चेहऱ्यावरती तेज नसतो, पण जे मोकळ्या मनाने करतात ना त्यांच्या चेहऱ्यावरती टवटवी असते. हालेलुया. आज कोणाकोणाला झाड बनायचंय, झाड, झाड, चांगलं झाड. हालेलुया. ते झाड बनू नका. प्रेज द लॉर्ड. वारा आलं उडून गेलं, ऊन आलं करपून गेलं, थोडासा पाऊस पडला वाहून गेलं. समजते तुम्हाला? मी आणि किरण घरातले मेन झाड आहेत. कोण आहेत आम्ही दोघं? आमच्या घरातले. आणि आमची मुलं काय आहेत? फांद्या. काय आहेत? फांद्या. आता मी झाड आहे. मी कोण आहे? बघते तुम्ही सगळे माझ्याकडं. खरं झाड नाहीये, माझ्या घरातलं मी मेन मूळ आहे. बरोबर? समजते तुम्हाला? आता हे झाड आहे, आता बाहेर खूप झाड आहेत बघताय तुम्ही. त्या झाडाच्या मुळाला जर पाणी नाही टाकलं, फक्त फवाऱ्याने फक्त त्या फांद्यांना पाणी मारलं, झाड जगल का? मग आज झाडांना बदलण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी मी ऑनलाईन शिकवलं ना, नावं घेऊन शिकवलं. कोण कुणाकडे गेला, कशासाठी गेला, आणि जो त्याच्याकडे गेला तो कसा होता? तो आंधळा होता, बहिरा होता, मुका होता. पण त्याची अपेक्षा काय? आता मला खूप मोठा मोबदला मिळेल. पण त्याच्याकडनं मोबदला त्याला मिळाला नाही, मग ते कुठं आला? शेवट येशूकडे आला. पण माझ्या येशूने काय केलं? माझा येशू तो नाहीये, आलास तर जा निघून, मी नाही देत. आहा. माझा देव म्हणतो तू त्या दारात आलेला आहेस ज्या दारातून तू कधीच खाली हात असा जाणार नाही. हालेलुया. तुम्ही आज त्या ठिकाणी आलेला आहात, ह्या ठिकाणातून तुम्ही मोकळ्या हाताने जाणार नाही. हालेलुया. तुम्ही भरलेल्या हातांनी जाणार. तुम्ही जे मागितले ते तुम्ही मिळवून जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण मला काय म्हणायचंय, जर मी झाड आहे, जर मी जे झाड आहे माझ्या कुटुंबासाठी, मी जर चांगल्या प्रवाहाजवळ पाण्याच्या लावलं मला स्वतःला, तर माझे मुलं आणि माझी पत्नी आणि सगळे कसे राहतील? बरोबर? पण मूळ बाजूला आणि नुसतं मी फांद्यांना पाणी घे म्हणतोय, पोरांना म्हणतो मी घ्या पाणी बिंदास, ते झाड टिकल का? वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखं बनल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुरुवातीला आपण वाचलं ना, प्रेज द लॉर्ड. कसं झाड असावं? हा, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं झाड असावं, हंगामी फळ देणारं असावं. ते कधी देईल हंगामी फळ? तुम्हाला सांगू, ज्या वेळेस तो वचनांमध्ये स्वतःला वाहून नेईल. माझ्या अपेक्षा काय आहे तुम्हाला सांगू? मला येशूकडनं सगळं मिळावा. आणि येशूच्या अपेक्षा माझ्याकडनं काय आहे तुम्हाला सांगू? माझ्यासाठी तू काम करावा. पण माझ्या अपेक्षा पूर्ण मी करणार, पण येशूच्या अपेक्षाला मी नाही पूर्ण करणार. आज लोकांचे ते थॉट आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समर्पण आणि बाप्तिझमचा विषय आला की लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. हालेलुया. आता माझं सगळं झाली विधी. मला काय 2 शिंग आहेत का? 4 डोळे आहेत का? 5 कान आहेत का? 4 हात आहेत का? मला काय एक्स्ट्रा नाही, तर तुम्हाला कसं काय एक्स्ट्रा येईल? हा, प्रेज द लॉर्ड. का बाहेर गेल्यानंतर ना मला लोक ओळखतात, ह्यांचा बाप्तिझम झाला, आमच्यापासून दूर व्हा. कोण नाही बोलत. प्रेज द लॉर्ड. बाप्तिझम कशासाठी असावा? लाखांमधनं देव तुला ओळखते, लाखांमध्ये देव तुला चमकवते. हालेलुया. बाप्तिझम का असावा? जो प्रभू वस्तू घेतो ती येशूची आठवण म्हणून तू घ्यावी. माझ्यासाठी कोणतरी आलं होतं स्वर्गातून, तर तुला आठवण राहील माझा येशू जिवंत आहे. जर तू त्या भोजनामध्ये सहभागिता घेतलीच नाही, जर तू त्या भोजनामध्ये हात घातलाच नाही, तर तुझं काम करणं व्यर्थ आहे. शैतान तुला कधी पण चोरून नेईल. शैतान तुम्हाला कधी पण, हा, मग झाडाला चोरून न्यायला फांद्या तिथंच राहणार आहेत का? बोलतोय का मी कोणा संग? झाडाला चोरून न्याल्यावर फांद्या कुठं जातील? हा, प्रेज द लॉर्ड. मी तेच सांगायचा प्रयत्न तुम्हाला करत आहे शुक्रवार पासून.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजून घ्या, काही लोकांना मी आवडत नाहीये आपल्या मंडळीमध्ये पण, कारण मी क्लिअर सांगतो, मी स्पष्ट बोलतो. हालेलुया. काही लोकांना आवडत नाही. हालेलुया. माझं बोलणं थोडस स्पष्ट आहे. राग येतो, पण जर आज तुम्हाला हा राग नाही आला, प्रेज द लॉर्ड, राग येऊ द्या. मी म्हणतो राग येणं महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला, कारण तो राग तुम्हाला तोडतो सुद्धा. देवासाठी तो तुम्हाला चांगलं पात्र बनवतो सुद्धा. प्रभू मी फुटलेलो आहे, मी माझ्या स्वतःला तुझ्या हाती देतो. ह्या पात्राचा चांगला उपयोग करून घे. ह्या पात्राला मस्त असा बनव ना प्रभूजी, जिथं पाय ठेवल तिथं आशीर्वाद पसरव, जिथं पाय ठेवल तिथं अनुग्रह पसरव, जिथं पाय ठेवल तिथं अभिषेकाला प्रगट कर. ज्या डोक्यावरती माझा हात जाईल, हालेलुया, ते शरीर आरोग्याने भर. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला मंडळी? आपण काढू मत्तईचं पुस्तक 22वा अध्याय. मागितलंय परमेश्वर, ते ऐकून त्याच्या जीवनामध्ये करायचा. एलियाने प्रार्थना केली, 3 वर्ष पाऊस थांबला. एलियाने प्रार्थना केली, कंटिन्यू 3 वर्ष पाऊस पडला. ती ताकद मी मागितली. हालेलुया. प्रभू मी मागतो पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये असा पाऊस दे, सगळा दुष्काळ धुवून गेला पाहिजे. आमेन. सगळा दुष्काळ धुवून गेला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? पण सरकारने अजून सुका दुष्काळ जाहीर केलेला. विश्वासणारे जिवंत आहेत. आमेन. विश्वासणारे जिवंत आहेत. हालेलुया. हालेलुया. मी ज्या देशात राहतो त्या देशामध्ये अद्भुत काम होणार. हालेलुया. ज्या देशामध्ये एलिया आहे त्या देशामध्ये कधी सुका दुष्काळ पडणार नाही. हालेलुया. ज्या देशामध्ये अब्राहम इसाक आहे त्या देशामध्ये कधी ओला दुष्काळ पडणार नाही. माझा देव आमच्या संगत आहे. ऐकतोय तू तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी म्हणू नका बाजूचे उपाशी राहिले, तुम्ही उपाशी झोपले तरी चालेल, बाजूच्याला जाऊन अन्न द्या. ऐकू येते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. हा, वाचा. मत्तई 22 अध्याय 26. गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? हा, काय म्हणत आहेत ते? जो व्यक्ती आणि कशासाठी आलेला आहे तो तिथं? प्रभू येशूला आपण काय म्हणतो ते ह्याच्यामध्ये पाडतो, आपण काय म्हणतो लोकांना प्रश्नांमध्ये गुडाळण्यासाठी हे येशूकडे आलेला आहे. आणि येशूला काय म्हणत आहे? हा, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? कोणती आज्ञा मोठी आहे? येशू त्याला म्हणाला, येशू काय म्हणाला? सगळेजण ऐका. तू आपला देव परमेश्वर, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, कशाने? पूर्ण अंतकरणाने, फक्त मुखाने नाही, फक्त मुखाने लिहिलंय का? पूर्ण अंतकरणाने. हालेलुया. तो म्हणला नाही फक्त मुखाने, तो म्हणते पूर्ण अंतकरणाने. पण लोकांची समज काय आहे? फक्त मुखाने. आमच्या मुखामध्ये फक्त येशू असणार. हालेलुया. आणि आमचं अंतकरण आम्ही दुसऱ्याकडे देणार. प्रेज द लॉर्ड. मी बोललो ना गेल्या आठवड्यामध्ये, जिथं तुम्ही काम करता तिथं मोबदला मागा तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकते तुम्ही? तुम्ही काम करणार शर्माकडं आणि तुम्ही वर्माला जाऊन म्हणणार पगार द्या, दिल वर्मा? नाही. वर्मा काय म्हणून तुम्हाला? हु आर यू? कोण आहेस तू? हालेलुया. तू माझ्याकडे कधी आलाच नाही, तर मी तुला कसं काय मोबदला देऊ? प्रेज द लॉर्ड. आज लोकांची तीच स्थिती झालेली आहे. हालेलुया. जगामध्ये काम करतात आणि चर्च मध्ये येऊन ते मोबदला मागतात. हालेलुया. हालेलुया. प्रभू म्हणतो तू कुठल्या कापणीची वाट बघतो? तुला आधी पेरायला लागल, मग मी तुला कापणीसाठी उभं करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू माझ्या सर्व खानदान आणि कुटुंबाचं तारण कर. प्रभू म्हणतो तू पण कुणाचं तरी तारण घडवून आण. तू पण जाऊन कुणाला तरी सुवार्थ सांग. तू पण कुणाचं तरी चांगलं कर. हालेलुया. तर मी तुझ्या कुटुंबाचं चांगलं करत, तर मी तुझ्या कुटुंबाला हायर करत, तर मी ह्या देशातून तुझ्या कुटुंबाला मी दाखवत आणि तुझ्या येणाऱ्या हजारो पिढ्या मी आशीर्वादित करत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा देव तो नाहीये की मी फक्त माझ्या कुटुंबापुरतं मागितल्यावर तो मला देईल. तो म्हणतो हालेलुया, तुझे मुलं, त्यांचे मुलं, त्यांचे मुलं, अशा हजारो पिढ्या मी ब्लेस करत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजही लोक अब्राहम, इसाक, याकोबाचं नाव ओळखत आहेत. जीवनाच्या पुस्तकामध्ये प्रत्येक पेजवर तुमचं नाव असणार आहे. तुमचा विश्वास आणि फेथ तसा पाहिजे. हालेलुया. हालेलुया. माझ्या तर येणाऱ्या हजारो पिढ्या आमच्या नावाने देवाला धन्यवाद देतील. आमेन.
प्रभू धन्यवाद, आमच्या कुटुंबामधलं कोणाला तरी तू निवडलं आणि पाप करायच्या आधीच आम्हाला तू सावरलं. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. मी तुम्हाला सांगितलं ना की माझी साक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी बोलू शकतो. येस. हालेलुया. काही लोकांचं म्हणणं आहे की पुलपिटवर उभं राहिल्यानंतर ना दारू सिगरेटचं नाव घ्यायचं नाही. मग मी इथून जर तुम्हाला सत्य नाही सांगितलं तर तुम्हाला कळेल का ती पाप आहे? कळेल का? सगळ्यात जास्त राग कुणाला येतो माहिती तुम्हाला? पुढे बघा, सगळ्यात जास्त राग, मोठा राग कुणाला येतो? मिशरी लावणाऱ्यांना. Praise the Lord. हालेलुया. मी पूर्वी ड्रिंक करायचो. हालेलुया. हालेलुया. दारू प्यायचो आणि त्याच्याने मला काय होत नव्हतं म्हणून मी काय करायचो तुम्हाला सांगू? स्वतःला टेन्शन मधनं काढण्यासाठी, आजारातनं बाहेर येण्यासाठी मी स्वतःला काय करायचो? स्वतःला माहितीये, दोन्ही नाकामध्ये सिगारेट ठेवायचो आणि दोन्ही नाकातून मी त्याचं काय करायचो? त्याला वडायचो. कारण मी त्या टेन्शन मध्ये बाहेर येईल. माझी गलत फेमी होती. हालेलुया. मला माहित नव्हतं त्या दारूने आणि त्या सिगरेटने मी मारणार आहे. हालेलुया. हालेलुया. एक दिवशी येशू माझ्याकडे आला आणि येशू माझ्या कानात म्हणतो, हे जे तू काम करतो ना, हे चुकीचं काम आहे. Praise the Lord. हालेलुया. ज्या परमेश्वराने मला लहानपणी मृत्यूच्या दारातून वाचवलं, तो परमेश्वर मोठा झाल्यावरती मला आजारातून नाही वाचवणार. हालेलुया. Praise the Lord. ज्या वेळेस मला देव माहित नव्हता त्यावेळेस परमेश्वराने मला वाचवलं. आता तर मी येशूला ओळखते. आता मी किती आत्म्याने काम करल, मी किती उत्साहाने काम करल. हालेलुया. तुमचा विश्वास कच्चा नसावा, तुमचा विश्वास पक्का असावा. हालेलुया. एक रविवारी गेलो, दुसऱ्या रविवारी तो दिसतच नाही. Praise the Lord. हालेलुया. एक रविवारी आलो, येतात आणि काय करतात माहितीये? देवाच्या सेवकाला प्रश्न विचारतात. जसा एक व्यक्ती आज प्रश्न विचारते. Praise the Lord. जर येशू उत्तर देतो तर आम्ही पण उत्तर देणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण आम्ही नाही बोलणार, आमच्यातून येशू त्यांना दाखवणार. Praise the Lord. ग्रुपवरती जेवढे लोक आहेत त्यांनी मला उत्तर देत जा वाचल्यानंतर न वचन. मला समजेल कोण वाचते कोण नाही वाचते. इग्नोर करू नका. हालेलुया. मी हे तुमच्यासाठी टाकते. हे दिवस माझ्या आशीर्वादाचे आहेत. हे दिवस माझ्या भरभराटीचे आहेत. हे दिवस माझ्या अनुग्रहाचे आहेत. हे दिवस माझ्या जीवन पाहणीचे दिवस आहेत. हालेलुया. प्रति दिवसाला लोक मरत आहेत. तुम्ही आणि मी इथे येऊन बसलोत ना, हाच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मोठा चमत्कार आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. लोक घरातून चमत्कार, आमच्या जीवनात कुठे चमत्कार केलाय? हालेलुया. तू घरामध्ये बसशील टीव्ही बघत आणि म्हणशील चमत्कार घडवा. Praise the Lord. हालेलुया. हिलिंग पाहिजे असेल ना, हिलिंग, तर तुम्हाला इथे येऊन बसायला लागेल. येस. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये चमत्कार काय आहे तुम्हाला सांगू? मी आंघोळ केल्यानंतर मी आरशात बघतो मी कसा दिसतोय, पण माझा देव आरशात नाही बघत तो कसा दिसतोय, तो माझ्याकडे बघतो मी कसा दिसतोय. तो माझ्या जीवनामध्ये मोठा चमत्कार आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय कुणाला? समजतंय? हालेलुया. हालेलुया. ते झाड बना, 12 महिने तुम्ही फळ द्याल. 12 महिने ते झाड बनवू नका तुम्ही. Praise the Lord. ब्रदर, लय पाऊस जोरात होता म्हणून आम्ही चर्चला नाही आलो. ते झाड कधी पण नष्ट होईल. खूप ऊन होतं ब्रदर, मी जळून गेलो असतो. तू कधी पाणीच घेतलं नाही म्हणून तर तू घाबरतो रस्त्यावरती उतरायला. Praise the Lord. तुमच्यातला कोणी उठून म्हणावा की मी कधी उशिरा आलो आणि इथे येऊन मी लगेच डायरेक्ट देवाच्या सेवेला सुरू केलं. Praise the Lord. तुम्ही ना देवाच्या सेवकाकडून काहीतरी शिकलं पाहिजे मंडळी. मला ह्यांच्याकडनं काहीतरी शिकायचंय. येशूकडनं 12 शिष्यांनी शिकले तर माझ्याकडनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. Praise the Lord. हालेलुया. त्या लोकांकडे कधीच बघू नका तुम्ही. ते स्वतः वाढत नाही आणि तो दुसऱ्यांचा पण हात पकडून वाढतात. फार आहेत तुमच्यामध्ये. हालेलुया. पुढं वा.
तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. पूर्ण मनाने काय कर? प्रीती कर. प्रीती कर. हीच मोठी व तुझ्या पहिली आज्ञा. परमेश्वरावरती तू काय कर? प्रीती कर. हालेलुया. हालेलुया. दगड उचल बोललाय का देव? प्रेज द लॉर्ड. खड्डा खंड म्हणलाय का परमेश्वर कुठं? देव काय म्हणत आहे? किती सोपं आहे. पण आज लोक प्रीती करायला पण घाबरतात. हालेलुया. ऐकताय तुम्ही? सहज आहे ते, फक्त एकदम स्पष्टीकरण आहे त्याचं. परत वाच. तू आपला देव परमेश्वर तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. प्रेम कर. हालेलुया. प्रेम हे वन साइड नसावा. हालेलुया. मी नाही विचारणार कोणी प्रेम केलंय का. हालेलुया. वन साइड प्रेम काय करतं लोकांना? वन साइड प्रेम, किंवा आपल्यावर जसं प्रेम करतो तसंच प्रेम तुमच्याकडनं पण त्याच्यासाठी पाहिजे. माझं प्रेम, हालेलुया, एक वेळेस मी माझ्या मुलांवर कमी प्रेम करेल, पण मी माझ्या येशूसाठी माझं प्रेम खूप वाढतं असेल. हालेलुया. अब्राहमाने काय केलं? ज्या वेळेस त्याला इसहाक झाला, परमेश्वरापासून तो दूर व्हायला चालला, परमेश्वर म्हणतो तुझ्या मुलाला ज्याच्यावर तू प्रेम करतो त्याला माझ्यासाठी अर्पण असं कर. अब्राहम बघतो, हालेलुया, अब्राहम त्याला अर्पणासाठी घेऊन जातो, आणि जसा अब्राहम सुरा काढतो त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हणतो तुम्हाला सांगू? तुझ्या एकुलत्या एक मुलाला इसहाकाला सोड, त्याला मारू नको. तिथं प्रेम हा शब्द आला नाही. ह्याचा अर्थ काय? अब्राहम पूर्ण अंतकरणापासून परमेश्वरावर प्रेम करत होता. आज ती वेळ तुमची आणि माझी देवाला दाखवण्याची. हालेलुया. अब्राहमाचा आत्मा माझ्यावरती आलेला आहे. अब्राहमाचा अभिषेक माझ्यावरती आलेला आहे. इथून पुढे मी एकटा नाही, पिता पुत्र पवित्र आत्मा आणि मी असणार आहे. हालेलुया. कशावरही प्रेम करू नका. घरामध्ये कुठल्या गोष्टींवर प्रेम करू नका. हालेलुया. माझं सोनं 5 तोळे, माझ्याकडे 2 लाख आहेत, सगळं नाशवंत आहे. काय आहे? सगळं नाशवंत आहे. हालेलुया. सगळं तू एक दिवशी गमावशील, पण हे जे जीवन आहे ते अनंत काळचं आहे. हालेलुया. आज खूप जण आहेत, खूप लोक आहेत, 4 पैशांसाठी त्याला सोडून देते. 4 पैशांसाठी त्याला सोडून देते. मी म्हणतो तुम्ही रविवारचं काम सोडून द्या, पण येशूला कधी सोडू नका. बघल तुमची धडपड. माझी बघितली ना, तुमच्या समोर उभा आहे ना मी. हालेलुया. एकही सुट्टी नव्हती, पण आता मी 2 सुट्ट्यांचा एन्जॉय करते. हालेलुया. 2 सुट्ट्यांचा एन्जॉय करते. कुणाकडनं मिळालं मला? परमेश्वराकडनं मला ती गिफ्ट आहे. गिफ्ट आहे. जा, मी तुझं ऐकली प्रार्थना. हालेलुया. हे कर्नेलियुस, तुझी सगळी प्रार्थना देवाच्या कानावरती गेलेली आहे. परमेश्वर मला म्हणतो, हे शंकर, तुझ्या सगळ्या विनंत्या मी ऐकलेल्या आहेत. हालेलुया. कसं ऐकलं परमेश्वर? कारण तू धार्मिक आहेस, सात्विक आहेस, आणि माझ्या नजरेमध्ये तू खरा आहेस. तेव्हा परमेश्वर ऐकतो. परमेश्वर तेव्हा ऐकत नाही, इकडं प्रार्थना करशील आणि तिकडे जाऊन निंदा करशील. इकडं गुडघ्यावर बसशील आणि तिकडे जाऊन निंदकारांच्या मांडी लावून बसशील. मग देवाच्या सेवकाकडे येऊन म्हणायचं, लय प्रार्थना करतो आम्ही, काय करू आम्ही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी येरवड्यामध्ये एक बहीण होती, कॅन्सरने ग्रस्त होती. प्रेज द लॉर्ड. मी आणि किरण आणि तिथले 2-3 लोक मला म्हणले की प्रार्थना करा त्यांच्यावरती प्लीज. मला रिक्वेस्ट केली त्यांनी. आणि त्या येरवड्यामध्ये सगळीकडे आम्ही दोघं पती पत्नी प्रार्थने म्हणून आम्ही, तुमची खरी ओळख कशी असावी माहिती तुम्हाला? येशूचे लोक म्हणून असावी. समजते तुम्हाला? तुमची खरी ओळख ती नसावी. हालेलुया. तुम्ही त्याचे बहीण भाव आहे, तुम्ही त्या नगरसेवकाच्या हाताखाली आहे, तुम्ही त्या आमदाराच्या हाताखाली आहे. ती खोटी सेवा आहे तुमची. तुम्हाला लोकांनी कसं ओळखलं पाहिजे? हे येशूचे लोक आहेत, आणि मी जिथं जातो तिथं माझी ओळख येशू संगत आहे. हालेलुया. त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली, मी गेलो. मी खरं सांगू तुम्हाला, मी गेलो त्या बहिणीसाठी, मी प्रेयर केली. तिला काहीच हिलिंग नाही. हाय तशीच ती.
अख्खे 10 दिवस मी प्रार्थना केली तिच्यासाठी, काहीच हिलिंग नाही. ती उठून सुद्धा उभा राहिली नाही. मी म्हणलं प्रभू माझ्या प्रार्थनेमध्ये तेवढी ताकद कमी आहे का की मी कुणाच्या डोक्यावर हात ठेवावा आणि तो व्यक्ती उठावाच नाही. प्रभू माझ्याकडे बघून हसतो, मला काय म्हणतो कानामध्ये, सांगू तुम्हाला, आज मी त्या स्त्रीला 2 पायावरती उभं करत. तिला जाऊन तू आज सांग, तिच्या सुनेला ती माफ करायला सांग. काय म्हणलं परमेश्वर? तिला जी सून आहे, मोठी सून, किती सुना होत्या तिला? 2 सुना, 2 का 3 ना? 3. तिच्या मोठ्या सुनेला तिला माफ करायला सांग. तिला मी 2 पायावरती उभं करत. मी देवाला धन्यवाद म्हणलं. जसा दावीद म्हणतो ना, मी तो प्रभू के घर को चला, मग मी पण गाणं म्हणून मी हे येशूच्या नावाने प्रभू मला बोललेलं आहे. आणि मी गेलो आणि त्या बहिणीसाठी मी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर ना मी म्हणलं मावशी, मी तुम्हाला एक सांगू का? ती म्हणली काय? मी म्हणलं तुम्ही कोणाबद्दल राग धरून ठेवलेला आहे, खरं सांगा. सांगतच नव्हती ती मावशी. ती मला काय म्हणते माहितीये, मी मरल ह्याच्यासाठी प्रार्थना कर. आणि मी कशासाठी प्रार्थना करतोय? देव बाप्तीला नवं जीवन देईल, देव बाप्तीला तिच्या पायावर उठवून बसवत. ज्या त्रासात आहे, ज्या वाईट, म्हणजे खूप भयंकर तिची अवस्था झाली होती. हालेलुया. आणि प्रार्थनेचा 11वा दिवस आहे. कितवा दिवस आहे? बाजूच्याला म्हणा 11वा दिवस. हा, मी गेलो आणि तिला मी त्या मावशीला म्हंटल, देव म्हणत आहे तुमच्या मोठ्या सुनाला माफ करा. त्या मावशीचा रिप्लाय काय आला तुम्हाला सांगू? आज मेले तरी मी चालल, पण मी तिला माफ करणार नाही करणार माफ मी तिला. मी म्हणलं मग देवबाप म्हणतो की नाही तुमच्या जीवनात काम होणार नाही, होऊ द्या, मी आज मेले तरी चालल. मग मी विचारलं एवढा राग का तुमच्या घरच्यांबद्दल, इतका मोठा राग का? ती बिचारी काय म्हणली, म्हणजे ती मावशी काय म्हणली तुम्हाला सांगू? मला तिने 50 लोकांमध्ये केसाला धरून तिने मारलं, मला तिने घाणघाण शिव्या दिल्या, म्हणून मी तिला माफ करणार नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचा प्रयत्न काय करते, आज लोक मारायला तयार आहेत पण माफ करण्यासाठी तयार नाहीयेत. आज लोक मातीमध्ये जायला तयार आहेत पण येशूकडे येण्यासाठी तयार नाहीयेत. आज लोक व्यसनांनी मरण्यासाठी तयार आहेत पण येशूसाठी व्यसन सोडायला तयार नाही. मी तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, आज जर तुम्ही कुणी कुणाला माफ केलं नसेल तर आज माफ करा. आज देव तुमच्या जीवनात मोठे काम करत. हालेलुया. कुठल्या रागाला तुम्ही धरून ठेवले ते सोडून द्या. हालेलुया. सोडून द्या तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवकाची ओळख कशी असावी? सेवकाची ओळख एकमेकांबरोबर मेलमिलाप करून देणारी असावी. कशी असावी? सगळ्यांना माहिती आहे, माझ्या बहिणीचा आमचा वाद झाला होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांच्या मुलीचं लग्न होतं. प्रेज द लॉर्ड. मी तेवढा कठोर नाहीये आणि मी तेवढा देवाचा सेवक तेवढा पण रागिष्ट नाहीये की मी म्हणू शकतो कुणाला की मी मरेपर्यंत मी त्यांच्या संग बोलणार नाही. देवाने मला ती अथॉरिटी नाही दिली. प्रेज द लॉर्ड. पण ते जिथं चर्चला जात होते तो पास्टर त्यांचं काय तुम्हाला म्हणतो, त्यांना म्हणतो सांगू तुम्हाला 100% शंकर येणार नाही, लिहून घ्या तुम्ही. आणि इकडनं माझा देव काय म्हणतो माहितीये, त्यांना 1000% शंकर येणार आणि सगळं काही तू तिथलं काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, सेवकाचा जो बोलणं आहे ते मेलमिलाप करून देणार बोलणं आहे का? त्या सेवकाने काय म्हणलं पाहिजे होतं, जा तुम्ही, मी प्रार्थना करतो त्याच्यासाठी, तो तुमच्या संगत पुन्हा तो तुमच्या आणि त्यांचं नातं जोडत. पण त्याला भीती होती. त्याला भीती काय होती तुम्हाला सांगू? जे सत्य शंकरला कळालं आहे ते सत्य जर त्याच्या बहिणीला आणि त्याच्या दाजीला कळलं तर हे आमच्यापासून लांब जातील. खोटी सेवा करणारे कधीच मेलमिलाप करत नाही, हे ध्यानात ठेवा तुम्ही. खरी सेवा करणारे कितीही मोठी दुश्मनी असू द्या ते तुमचे आणि त्यांचा मेलमिलाप करून देतील. त्याला म्हणतात खरा येशूचा सेवक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण माझा देव तो होता, मरेपर्यंत तो लोकांसंग भेटवत होता. ते खरा येशूचा सेवक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूच्याला म्हणा माफ करा, माफ करून टाका. हालेलुया. म्हणून तिथं परमेश्वर येतो काही ना करा आणि काही ना काय म्हणतो, सावध राहा, पाप तुझ्या दरवाजापाशी टपू नये. बर, काहींना परमेश्वर बोलला, मग काहींनी काय केलं पाहिजे होतं?
सावध राहायला पाहिजे होतं. दुसऱ्याच दिवशी त्यांनी भावाचा खून केला. परमेश्वर कालच बोलला होता, सावध राहा, तुझ्या घराच्या दारापाशी पाप टपू नये. आणि भावाचा खून केला, भावाला मस्तपैकी मातीमध्ये पुरलं, आणि परमेश्वर त्याला विचारतोय, अरे तुझा भाव कुठे आहे? ते म्हणतो, मी काय माझ्या भावाचा वॉचमॅन आहे का? देवाला उद्धटपणाचं बोलणं कधीच आवडत नाही. हालेलुया. खून केलाय काईनानी, तरी माझा जिवंत देव त्याच्या संग बोलत आहे. समजते तुम्हाला? हालेलुया. तरीही तो गुडघ्यावरती येण्यासाठी तयार नाहीये, तरीही तो देवाला खरं समर्पण करण्यासाठी तयार नाहीये. तुम्हाला खरं सांगू, जे खरं समर्पण करतात ना, ते स्वर्गामध्ये आनंदाला बघतील. टाळ्यांचा थोडा आवाज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत तुम्हाला? जे इथं खरं समर्पण करतील ते स्वर्गामध्ये आनंद करतील. येशूकडे आल्यानंतर ना मित्रांचे बड्डे असायचे, माझ्या मित्रांचे बड्डे असायचे. काय असायचे? हा, केक कापतो ना आपण, ते बड्डे असायचे. मी गेल्यानंतर ना मी बायबलला ओळखतोय. हालेलुया. ते मित्र माझ्यासाठी गलासामध्ये दारू आणून मला देतोय आणि म्हणतोय, ही पी. हालेलुया. आणि तिथे येशू उभा आहे. येशू माझ्या कानात म्हणतो, तुला तुझा मित्र जास्त आहे का मी जास्त आहे? काय म्हणतो येशू मला? तुझा मित्र तुला जास्त आहे का मी जास्त आहे? प्रभू माझ्याकडे, माझे हात थरथर कापायले. ते मित्र मला, तू असं नाही केलं पाहिजे, लहानपणापासूनची आपली दोस्ती आहे, तू असं नाही झालं पाहिजे. हालेलुया. तू आम्हाला सोडून नाही गेला पाहिजे. शंकर, आज तुला हे घेतलंच पाहिजे. आणि मी त्याच्याकडे बघतोय आणि येशू माझ्या कानात बोलतोय, तुला हा जास्त आहे का मी? तिथंच दारूचा ग्लास ठेवला. देव तिथं माझ्यासाठी टाळ्या वाजवायला लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो, आता मला तिथं जवळजवळ आता 11 वर्ष चालू आहे मी जिथं काम करतो. त्या ऑफिसमध्ये एक साहेब रिटायर झाला. काय झाला? रिटायर झाला. चांगला वयस्कर माणूस होता. हालेलुया. आणि त्यांचं नाव शर्मा होतं. जे मी तुम्हाला सांगत असतो कधी कधी. हालेलुया. ते शर्मा सर रिटायर झाले आणि त्यांनी चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये आम्हाला पार्टी दिली. पार्टी दिल्यानंतर ना आम्हाला सगळ्यांना बोलवलं. आता मला नव्हतं माहिती तिथं काय विषय आहे. मी गेलो, मी जाऊन बसलो मस्तपैकी. ह्यांचं चालू झालं ड्रिंक करणं. आणि तो मला म्हणतो, ले ना. मला म्हणजे एकदम असं नाही का बोलायला लागला, लेने का ऐसा नहीं करने का, हमारे पास 7 आए तो लेना ही पडेगा तुझे. मी म्हणलं, सर सॉरी, ये नहीं ले सकता मैं. अरे अभी कौन तुझे देख रहा है? तू जिस चर्च में जाता है वो लोग तुझे नहीं देखते हैं, तेरे घर वाले इधर कोई नहीं बैठे हैं, तू टेंशन मत ले, मैं तुझे एक होटल बुक करके देता हूं, वहां पे तू पूरी रात सो, सब उतरने के बाद तू घर पे जा और घर वालों को बोल मैं ऑफिस के काम से मैं बाहर गया था. म्हणजे शैतान करताना खूप मोठं काम करतो आपल्या संग. आपल्याला काय करतो? पूर्ण आहे ना तो असं बोलतो ना आपल्या संग, आपलं पूर्ण आहे ना उत्साह आहे ना, उत्साह ते आपण गमवतो. पूर्ण उत्साह. आणि मी खरं सांगतो, त्या स्टेपला मी आलो होतो उत्साह गमवायचा, पण पटकन वचन आलं, तुला कोण नाही बघत पण मी तुला बघते. तुला कोण नाही बघत पण माझी नजर तुझ्यावरती कशी लागलेली आहे? करडी. कशी नजर लागलेली आहे? एकटक लावून ते माझ्याकडे बघते. प्रेज द लॉर्ड. मी ठेवला तो ग्लास ठेवला. तेव्हा म्हणतो, अरे नाही इसको अच्छा ब्रँड लाव, अच्छा ये नाही पिता है शायद, अच्छा वाला ब्रँड लाव. त्यांनी माझ्यासाठी तुम्हाला त्यावेळेसचे 1000 रुपये म्हणजे खूप मोठे होते. 1000 रुपयावाला ब्रँड मागवला. आणि तो काय मला म्हणतो माहितीये, इसमें पानी नहीं डालना पडेगा, डायरेक्ट बॉटल लगा मुको, इधर उधर मत देख, अभी देखा ना मैं तुझे लात मारेगा. मी म्हणलं, सर आप मुझे लात मारेंगे बरोबर है, मेरा खुदा भी मुझे लात मार के निकालेगा. प्रेज द लॉर्ड. मी नाही ऐकलं. तुम्हाला खरं सांगतो, मी तिथे जेवण केलं आणि मी घरी चाललो. अर्ध्या वाटेतच येशू मला काय म्हणला माहितीये, अख्ख्या स्वर्गामध्ये टाळ्या वाजवून तुझ्यासाठी स्वागत चाललेले.
इथून पुढे तू मोठे मोठे काम करणारा बनशील. आज तू ह्या परीक्षेतनं तू पार पाडलेला आहे. आज तुझी खरी परीक्षा होती. हालेलुया. जे शैतान तुला पापामध्ये ढकलण्यास बघत होता, आज तो हारलेला आहे. आज त्याला तू माझ्या पायाखाली झुकवलेला आहे आणि माझं छाती तू आज मोठी केलेली आहे. ते खरे देवाचे सेवक आहेत, ते खरे देवाचे लोक आहेत. शैतानाला त्याच्या पायाखाली टाकतात आणि माझ्या देवाला ते हायर करतात. हालेलुया. नका करू कॉम्प्रोमाइज तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये. माझा देव जर तुला ते सोडायला सांगतोय तर त्या दोस्तांना तुम्ही सोडून द्या, त्या मित्रमंडळाला तुम्ही दूर करा जे शिशूला सोडण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन करतात. ऐकताय तुम्ही? कुणाची मैत्रीण असेल कुठली असली तर सोडून द्या. कुणाचे दोस्त लोक असतील इथं सोडून द्या. हालेलुया. मी पूर्वी विचार करायचो, ह्या दोस्ताला गमावलं तर माझं काय होईल, त्या मित्राला गमावलं तर माझं काय होईल. येरवड्यामध्ये गेलो तर तिथं 40 मुलं उभं राहतात, काशेवाडीमध्ये गेलो तर 50 मुलं उभं राहतात. तुम्हाला सांगतो कात्रज मध्ये गेलो तर 100 मुलं उभं राहतात. ह्यांना जर मी सोडलं, परमेश्वर म्हणतो हालेलुया, सगळी सृष्टी तुझ्या विरोधात असेल पण मी तुझ्या संगत आहे, तर तुला कुणाची भीती. हालेलुया. मला कुणाची भीती. रोमकरण 8वा अध्याय 30वा वचन माझ्या कानामध्ये होतं. परमेश्वर म्हणतो आज तू सगळ्या लोकांसंग संपर्क तोड. जर तू त्यांच्या संग संपर्क तोडशील तर मी देव तुझ्या संगत राहील. हालेलुया. समजते तुम्हाला? एक काळ होता मी त्या लोकांपासून दूर झालो, आता तो काळ आहे पुन्हा त्या लोकांसंग परमेश्वर मला जोडते. पण जोडत कशासाठी आहे? लोकांना मी दाखवून दे, लोकांना येशू दाखवून दे. लोकांना जर तू येशू नाही दाखवशील तर तुझी सेवा व्यर्थ आहे. हालेलुया. जो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे ना, खूप घाणेरडे पाप केले पण देवाने मला क्षमा केलं. हालेलुया. क्षमा केलं. देव म्हणला आज तुझी शेवटची परीक्षा होती, त्या परीक्षेमधनं तू पास झाला. इथून पुढे तू माझ्या कामांना दाखवशील, इथून पुढे तू लोकांना मी दाखवशील. हालेलुया. समजते तुम्हाला? तो माझा देव तुमच्याकडे बघल. तुम्ही जिंकले पाहिजे. तो जिंकलेला मी पण जिंकलो पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी शैतानाला खाली पाडलेले तर मी पण पाडणारा पाहिजे. तो आला ना येशूकडे, तो काय म्हणतो? तुझा देव जिवंत आहे तर ह्या दगडाला भाकरी होण्यासाठी तू आवाहन कर. तू काय बोलला? येशू काय बोलला? अरे सैताना, माझा देव वचनांद्वारे माझी भूक भागवतो, तू कोण आहेस मला सांगणारा? निघून जा. मोठ्या डोंगरावरती येशूला घेऊन गेला. कुठल्या डोंगरावरती? अशा डोंगरावरती घेऊन गेला ना, त्या डोंगरावरनं पूर्ण पृथ्वी दिसत होती. छोटा डोंगर नव्हता जो आमच्या घराच्या आजूबाजूला आहे ना, तो डोंगर नव्हता. तो डोंगर होता ज्या डोंगरावरनं पूर्ण पृथ्वी दिसत. आणि त्याला नेले. माझा देव कोण आहे? पृथ्वीची रचना करणारा. कशाची रचना करणारा? आणि त्या येशूला घेऊन गेलाय तो सैतान जो पडलेला आहे. काय म्हणतो? बघ खाली. आपला येशू पण खूप चांगला आहे, जसं सांगणार तसं ते पण करणार. हा बघितलं. पुढं हे सगळं तुला देतो, तू मला नमन कर. येशूने उत्तर काय दिलं माहितीये? तू माझ्या परमेश्वराला नमन कर. आता पण तुझी संधी गमावलेली नाहीये. आता पण देव तुला तेच काम देईल जे तू आधी करत होता. हे लुसिफर. प्रेज द लॉर्ड. शेवटला सगळ्यात आधी प्रचार येशूने कुणासंग केला तुम्हाला सांगू? सैताना बरोबर. अजूनही तुला संधी आहे. आज खरा पश्चाताप कर, देवाच्या चरणी जा, देव तुला आजही माफ करेल. कुणाला द्यायची भाषा करतोय तो? ज्या परमेश्वराने सगळं काही बनवलं आणि येशूला म्हणतो हालेलुया, परमेश्वर सगळ्या चाव्या इथून पुढे तुझ्या हातात असणार. जर त्यांनी त्याच्या हातात चाव्या घेतल्या तर तो चाव्या माझ्या हातात देणार नाही. त्यांनी लोकांना जिंकलं, मी लोकांना जिंकणार नाही. त्यांनी लोकांना आशीर्वादित केलं, मी लोकांना आशीर्वादित करणार नाही. पूर्वी मी 10 लोकांना दारू पाजायचो, इथून पुढे मी 10 लोकांना वचन सांगणार नाही. प्रेज द लॉर्ड. पूर्वी मी 10 लोकांसंग निंदा करायचो, त्याच निंदकांच्या बैठकीत बसून मी येशूचं नाव उंच करू शकत नाही. ऐकताय तुम्ही? जे मेलेत त्यांना ऐकू येत नाही, जे जिवंत आहेत ते आज ऐकतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? सत्य तुम्हाला कळलं आणि देव लवकर स्वतंत्र करेल. सेवा खोटी नाही, सेवा खरी करा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास पाहिजे. माझ्या वैऱ्यांना मी माफ केले तर देव त्यांच्या पण मनातला माझ्याबद्दलचा राग काढून टाकल. खूप छोटा आमीन आहे तुमचा. तुमचा आमीन कसा पाहिजे माहितीये? आमेन, आय रिसीव जीसस. हे माझ्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया.
मी ज्या चर्चला जायचो ना तेव्हा मंडळीमध्ये पवारताईंना माहित असेल सगळ्यात मोठा आवाज माझा असायचा. येस आमेन हालेलुया, आमेन म्हणायचो मी, रिसीव्ह करायचो मी हालेलुया, आमेन. आणि मागतोय काय? जगाला बदलण्याची ताकद. अरे आमेन कसं पाहिजे? आमेन पण तसंच पाहिजे, जगाला पण ऐकू घ्यायला पाहिजे. आमेन म्हणण्याने तुमच्या आसपासचे शैतान पण घाबरले पाहिजे. अरे हे आमेन म्हणलंय असंच हो, मग आता ह्याच्या संग मी काय करू? जेव्हा तुम्ही आमेन म्हणता ना शैतानाच्या हातावर लगेच पडतात. आणि जेव्हा तुम्ही आमेन म्हणता ना स्वर्गातला हात तुमच्यासाठी खाली येऊन काम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा पुढे वाच. तू आपला देव परमेश्वर तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, पूर्ण मनाने प्रेम कर. पुढं हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हीच कुठली आज्ञा आहे? मोठी व पहिली आज्ञा आहे. मोठी आणि पहिली आज्ञा नव्या आहे. करारातली सगळ्यात मोठी आणि पहिली आज्ञा आहे. पुढं हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. आमेन. आमेन. तू आपल्या घरच्यांवर आणि तुझ्यावर जशी प्रेम करतो तसंच तुझ्या बाजूचे जे आहेत ना कुणी असं मला माहित नाही तुमच्या बाजूला त्यांच्यावर तशीच प्रेम कर. तर तुझी सेवा कशी आहे? खरी आहे. मी खरं सांगतो तुम्हाला हालेलुया. तुम्ही शेजाऱ्यांवर प्रेम करताय, नगराच्या लोकांवर प्रेम करताय, सगळीकडे एकच आवाज घुमतो की हा येशूचा आहे. खरी ओळख तुमची येशू बरोबर करा. खरी ओळख तुमची येशू संग असली पाहिजे. हालेलुया. इथून पुढे तुमच्या नावाने नाही, येशूच्या नावाने लोक तुम्हाला ओळखले पाहिजे. आहे का तुमच्यामध्ये विश्वास? हालेलुया. होय, मी बदलण्यासाठी तयार आहे. लोकांच्या अपेक्षा काय तुम्हाला सांगू? माझ्या अपेक्षा तुम्हाला पहिलीच्या सांगतो. कुणीतरी माझा मान सन्मान करावा, कुणीतरी मला चांगलं बोलावा, कुणीतरी माझी प्रशंसा करावा, कुणीतरी माझ्यासाठी वाह वाह असं करावा. माझी विचारधारा पूर्वीची. समजतं तुम्हाला? हालेलुया. हालेलुया. समोरच्याची पण तीच अपेक्षा माझ्याबद्दल आहे, मला हे माहित नव्हतं. मी लोकांचा अपमान करायचो. मग मला तुम्ही सांगा, जर मी कुणाचा अपमान केलाय तर लोक मला इज्जत देतील? लोक माझं स्वीकार करतील? प्रभू येशू काय म्हणतो मला भेटल्यानंतर ना? हालेलुया. माझा हातात हात घेतल्यानंतर ना इथून पुढे तुझा कोणी सन्मान मान करो वा न करो, इतरांचा मान सन्मान तू कर. हालेलुया. तू लोकांना पुढे कर, तू लोकांना इज्जत दे, तर तुला इज्जत मिळेल. हालेलुया. माझी विचारधारा होती की मी त्यांच्याकडे गेलो ना त्यांनी माझ्याला पुढं पुढं करावं, त्यांनी माझा चांगला मोठा पाहुणचार करावं, आणि माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांचा अपमान केलेला मला चालणार. हे शैतानाचं हत्यार आहे. हालेलुया. देव परमेश्वर काय म्हणतो? जर तू जी अपेक्षा बाळगतो ना ती अपेक्षा समोरच्याला पण आहे. तू पण त्याच्यासाठी काहीतरी करणारा बनावं. हालेलुया. मला जे देव बोलला ते मी तुम्हाला सांगते. तुमच्या अपेक्षा बाजूला ठेवा, समोरच्याच्या अपेक्षा तुम्ही जाणणारे बना. तुमचा कुणी आदर केला ना नाही केला काही फरक नाही पडत. तुम्ही दुसऱ्यांचा आदर करणारे बना, तुम्ही दुसऱ्यांचे रिस्पेक्ट करणारे बना, तुम्ही दुसऱ्यांना हालेलुया आदर देणारे बना. तुमचा आदर सगळ्या जगामध्ये होईल. हालेलुया. तुमचा आदर सगळ्या जगामध्ये होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काढू नीतिसूत्रे 3:5. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. आज खूप लोक आहेत, मला लय ज्ञान आहे, मला लय टॅलेंट आहे, मी मोठा सायंटिस्ट आहे, मी मोठा डॉक्टर आहे, मी मोठा वकील आहे, मी मोठा आहे, मी मोठा तो आहे, मला परमेश्वराचा सहारा नको. तुम्ही असं ऐकलंय का? कितीही मोठा शिकलेला असू द्या, एक दिवशी त्यांच्यावर मृत्यू निश्चित आहे. हालेलुया. म्हणून देव काय म्हणते? स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. आणि तुला लय ज्ञान आहे म्हणून तू घमंड करू नको.
हालेलुया. तुझ्याकडे लय पैसे आहेत म्हणून तू घमंड करू आणि दुसऱ्यांना कमी ठेवू. तुझं आणि माझं काम ते नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्यांना कमी करू नका. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. मी रोज सकाळी उठल्या उठल्या म्हणतो झोपेतून, मला येशू तुझी खूप गरज आहे. प्रभू येशू मला तुझी खूप गरज आहे. हालेलुया. जरी मी बायबलला ओळखत असलो तरी मला येशूची खूप गरज आहे. कितीही तुम्ही मोठे सेवक झाले ना, येशूचा हात कधी सोडू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. कसं काय होईल तुला तो मार्गदर्शक होईल. तू जर सगळ्या मार्गांमध्ये त्याचा आदर करतो तर तुझ्यासाठी तो मार्ग बनतो. सगळ्यांनी पुढे बघा. हालेलुया. सगळ्यांनी मोबाईल खिशामध्ये ठेवा. प्रेज द लॉर्ड. ऐकू येते सगळ्यांना. जर तू प्रत्येक मार्गामध्ये त्याचा आदर सन्मान करतो तर तो मार्ग देव तुझ्यासाठी मार्ग बनतो. तुला कधी भटकू देणार नाही. तुला वाईट मार्गाने जाऊ देणार नाही. मला देवाने भटकू दिलं नाही. हालेलुया. तोच परमेश्वर तुलाही भटकू देणार नाही. माझी प्रार्थना आहे इथं आलेल्या लोकांसाठी, तुमची वाईट संगत देव तोडो. आमेन. देव परमेश्वर तुमची वाईट संगत लवकर तोडो. ज्यांच्या संग तुमची चांगली दोस्ती आहे ना, देव त्यांना तुमच्यापासून दूर करो. हालेलुया. आज माझी प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्या संग आपण चांगली दोस्ती ठेवतो ना, आपल्याला माहित नसतं. हालेलुया. जेव्हा आपली तरक्की होती ना, तेव्हा तोच सगळ्यात आधी असतो खा खाणारा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस दावीद हायर होत होता ना, त्याच्या घरातला त्याचा सक्का सासरा त्याच्या विरोधामध्ये उठला होता. विचार करा. आपल्या मुलीचा नवरा आहे, जर त्याचं चांगलं झालं तर सासऱ्याला देखवायला कसं पाहिजे? सासऱ्याला आनंद पाहिजे. अरे माझा जावई माझ्यापेक्षाही मोठी कामं करतो. पण नाही, जिथं दावीद दिसणार तिथंच दावीदाला मारून टाका असं फरमान सोडलं होतं. का? इगो. मी सुरुवातीला प्रार्थना केली ना, ज्या लोकांना इथे इगो आहे, आज तुमचा इगो इथंच देव तोडून टाकू. तुमच्यातला घमंड आज चकनाचूर हो. तुमच्यातला मी पण आज देव काढू. हालेलुया. आज लोकांना इगो खूप आहे. माझ्यापेक्षा मोठी कामं केली, माझ्यापेक्षा मोठी सॅलरी आहे, असू दे की. हालेलुया. तू घरामध्ये झोपणार आणि जो बिचारा कष्ट करतो त्याला पैसेच हातात येणार. तू झोपणार, तुझ्या मागं दारिद्र्यच येणार. प्रेज द लॉर्ड. झोपणारा कधी प्रसन्न होणार नाही. नुसता झोपणारा म्हणते मी, रात्रीचं मी पण झोपतो. हालेलुया. नुसतं 24 तास झोपणारा कधीही प्रसन्न होणार नाही. जो कष्ट करतो तो सकाळी पहाटे उठून काम करून देवाची सेवा करतो, त्याच्यावर कधी जळू नका. कारण लिहिलेलं आहे, दावीद दिवसातून 4 वेळा प्रेयर करायचा. किती वेळा? 4 वेळा. असे हात वरती करून म्हणा, 4 वेळा. 4 वेळा. पण शाऊल महाराज जो होता ना, ज्यांना देवानी लायकी नसतानाही राजा केलं होतं, ती एकदाही देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन बसण्यासाठी तयार नव्हते. समजते तुम्हाला? आणि जो 4 वेळा प्रार्थना करतो त्याची तरक्की होती, म्हणून ह्याला जळण होती. आज हेच चालू आहे. आज सकाळी पहाटे उठतो, प्रार्थना करतो, दिवसभर कष्ट करतो आणि देवाची सेवा करतो. कसं काय बरं? तू पण माग, तुला पण तो आत्मा देव दे. मी तो आत्मा मागितला, मला कधीच न थकणारा आत्मा दे. काय नाही तुमच्या मध्ये ना. हालेलुया. मी म्हणतो ना, जर रविवारी छेनी आणि हातोडा मारला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आत्मा मागा, कधी न थकणारा. आमेन. तो आत्मा मागा. हालेलुया. कधी न हार मानणारा. कितीही मोठा पाऊस असो, पावसामध्ये तेवढी ताकद नाही की ते येशूपर्यंत मला घेऊन जाऊ शकत नाही, की मला तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाही. उन्हामध्ये तेवढी ताकद नाही की मला देवापर्यंत देऊ शकत नाही. ट्रॅफिक मध्ये तेवढी ताकद नाही की मला येशूच्या मंदिरामध्ये ते जाऊ देणार नाही. सगळ्यावरती विजय येशूने मिळवलेला आहे. पाणी असेल, ऊन असेल, थंडी असेल, काही असेल, सगळ्याला येशूच्या नावाने धमकावा. तुम्हाला खरं सांगू, बाहेर जो पाऊस पडला ना,
माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे आज हे. मी तुझी प्रार्थना ऐकली. प्रभू, मी काय म्हणलं तुम्हाला सांगू? 4 दिवसांपूर्वी 4 दिवसांपासून मी काय म्हणते देवाला, मी पवित्र भवन पर्यंत जायच्या आधी मला पाऊस दाखव. हालेलुया. आम्ही घरातून निघायच्या 20 मिनिटं आधी पाऊस आला. आलता ना पाऊस? देव म्हणला, बघ तुझी प्रार्थना मी ऐकली. हालेलुया. अजूनही पाऊस चालूच आहे. मला वाटतं हे खरं उत्तर आहे खऱ्या सेवकांचं. प्रेज द लॉर्ड. जो माझा विश्वास आहे ते तुम्ही मागवा, तो तुम्ही मिळवा. प्रेज द लॉर्ड. थोडंसं सांगतो आणि मी थांबतो. लहानपणी मी लहान होतो खूप, म्हणजे लहान तर सगळेच असतात, असं नाही मी कुठला नवीन, मी लहान होतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी लहान असताना मला लोक काय म्हणायचे तुम्हाला सांगू? मोठा झाल्यावरती तू काय होशील? माझ्याबरोबर उत्तरच नसायचं. काय नसायचं? उत्तर नसायचं. पण घरामधलं वातावरण तसं नव्हतंच की मी कुणाला सांगू की मी डॉक्टर होईल, मी इंजिनियर होईल, मी वकील होईल, मी हा होईल. ज्या घरातलं वातावरण चांगलं आहे ना, त्या घरामध्ये मुलगा आणि मुली सुखी असतात. समजते तुम्हाला? आम्हाला चांगले सांगणारे कुणी नव्हतेच ना. शिक्षण करा रे, मोठं जाऊन तुम्हाला खूप मोठं देव आशीर्वाद करील. तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही खूप मोठे म्हणजे काय म्हणतो आपण, अधिकारी बनाल, वकील बनाल, डॉक्टर बनाल, हे बनाल, ते बनाल. कोणच सांगणार नव्हतं. हालेलुया. गप्प बसायचं. कोणी विचारलं ना, बाकीचे पोरं होते ते पटापट बोलायचे, आम्ही डॉक्टर, आम्ही इंजिनियर, आम्ही. कोणच काय झालं नाही. प्रेज द लॉर्ड. कोणच काय झालं? सगळ्यांना मी ओळखते. जो म्हणला मी वकील बनणार आहे, आज ते हातोडा आणि छन्नी घेऊन ते ठोकते काहीतरी. जो म्हणला मी विमान चालवणार आहे, आज तो ड्रायव्हर आहे. असू द्या, कष्ट करतात. कष्टाचं फळ खूप मोठं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो म्हणला मी डॉक्टर होणार आहे, तो आज सेंटरिंगचं काम करते. प्रेज द लॉर्ड. कोणच काय झालं नाही. पण मी कुठलंच उत्तर दिलं नाही. मला माहित नव्हतं परमेश्वर मला काय बनवणार. पण मला आज कळतंय की त्यावेळेस कोणतरी आत्मा माझ्यातून बोलत होता, तू मोठं काम करणार आहे. मला माहित नाही, पण आतमधनं एक आवाज येत होता मला लहानपणापासून, तू मोठं काम करणार आहे, तू मोठं काम करणार आहे, तू मोठं काम करणार आहे. आज मला ते कळते की आज मी काय काम करत आहे. हालेलुया. आज मी मोठं काम करत आहे. परमेश्वर आत्म्यातून पण बोलणार, परमेश्वर दुसऱ्याच्या मुखातून पण बोलणार, परमेश्वर बायबल मधून पण बोलणार, आणि परमेश्वर त्याच्या सेवकाच्या मुखातून वचनांद्वारे पण बोलणार. ऐका आणि तुम्ही करा. ऐका आणि देवाला धरा. ऐका आणि फक्त तुम्ही मिळवा. ऐका आणि खरं जीवन समर्पित देवाला करा. तुम्हाला सांगू, जे तुम्ही अर्पण म्हणता ना, मी अर्पण दिल, अर्पण दिल, अर्पण दिल, तुमची खरी अर्पण काय आहे तुम्हाला सांगू? जे शरीर तुमचं जिवंत आहे ना, ते देवाच्या हातामध्ये सोपवा. ते खरं अर्पण आहे. ते खरं देवासाठी सुगंध आहे. आहे तुम्ही तयार स्वतःला अर्पण होण्यासाठी, स्वतःला अर्पण करण्यासाठी? आज येस म्हणताय आणि उद्याच्याला पळून जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. खूप आहेत प्रभू 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 प्रभू. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही पण बघताय प्रभूजी प्रभूजी म्हणणारे रडत आहेत. हालेलुया. माझी आई म्हटली, आमच्या इथल्या लोकांना म्हटली, माझ्या मुलाच्या शरीरातून देवानी सगळी घाण काढली, माझ्या पोराला देवाने आशीर्वादित केलं, डॉक्टर सगळे हारले पण तो हारला नाही, मग ह्याला कोण थांबवल माझ्या घरामध्ये येण्यासाठी? झाड, आमच्या घरातलं खरं झाड. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यावेळेस मी त्या झाडाची फांदी होतो. आज ते झाड नाही, म्हणून आज मी स्वतः देवाने मला झाड बनवलं. समजते तुम्हाला? हालेलुया. जर तुमच्या घरात येशू आलेला आहे तर तुमच्या घरातली सगळी घाण काढून टाका. आज तुमच्या घरामध्ये सुख शांती, तर तुमच्या घरातली घाण काढून टाका. आज खूप लोक आहेत त्यांच्या घरामध्ये सुख शांती देते पण ते घेत नाहीयेत. मला सांगा, तुमची जर तीच प्रार्थना असेल ना, तीच तर चांगलं नाही, बरं नाही. ह्या गोष्टी विश्वासणाऱ्यांना नवीन प्रार्थना असल्या पाहिजेत, नवीन साक्ष असल्या पाहिजेत. हालेलुया. मी आजचा दिवस हे मागितले, या आजच्या दिवसात मला मिळालेला आहे. उद्याच्याला दुसरा दिवस माझ्यासाठी उगवणार आहे, दुसरं माझ्यासाठी खूप नवीन बनवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. मी तेच मागणारा वाढणार नाही. एकदाच मागितले, एकदाच प्रत्येकासाठी रक्त सांडलेलं आहे आणि एकदाच सगळ्यांना त्यांनी जीवन दिलेलं आहे. तर मी कोण आहे त्याच्यावरती अविश्वास दाखवणारा?
प्रेज द लॉर्ड. मी मागितले तर मला मिळणार. योहान 14:14 मध्ये प्रभू येशू स्वतः म्हणतात, जे कोणी माझ्या नावाने मागल ते तुम्हाला मिळेल, तर तुम्ही घ्या. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घेतलं पाहिजे. काही लोक आहेत मागतात आणि सोडून देतात. त्यांचा विश्वास कसा आहे माहिती? कच्चा. म्हणा कच्चा. घरच्यांना बदलणार नाहीत ते. घरच्यांसमोर त्यांचं तोंड उघडणार नाहीत. पण बाहेरच्यांना त्यांना बघा ना कसं तोंड उघडतं बोलायला. प्रेज द लॉर्ड. घरातल्या लोकांना घाबरतील आणि बाहेरच्या लोकांना सुटतील सांगत वचन. पण देवाची खरी पहिली आज्ञा काय आहे? तुझ्या घरच्यांना तू बदल. तुझ्या घरातनं सेवा सुरू कर. जर माझ्या घरातनं मी सेवा नसती ना सुरू केली, तर आज माझी बायको दुसरीकडे असती आणि मी कुठंतरी खुर्चीवर बसलेलो असतो. अजूनही तीच अवस्था असती. पण बोलणारे बाना, बोलणारे बाना. हालेलुया. मी असं म्हणत नाही आई वडिलांचा अपमान करा. नाही, आई वडिलांचा आदर करा. देवाची पहिली आज्ञा आहे. आई वडिलांचा आदर कर तर तू माझा आदर करशील. आई वडील जगामध्ये असतील आणि जर तुम्ही मुलं मुली इथे येत असताल, देव तुम्हाला सांगल काय ऐकायचंय त्यांचं आणि काय सोडून द्यायचंय तुम्हाला. पण जगात आई वडील आहेत आणि तू चर्चला येऊन बसतो, मग ते आई वडील तुला काही सांगतील, देवाच्या विरोधामध्ये तुम्ही जाऊन करू नका. तुम्ही जर तिथं बोलाल ना, हालेलुया, हे करणं चुकीचं आहे, त्यांना सत्य कळल. समजते? मी चुकीचं बोलतोय, कुणी उठून म्हणावं बाबा तुम्ही चुकीचं बोलताय. आई वडील जर जगात आहेत आणि मुलगा जर चर्चला येतोय, मुलगी जर चर्चला येते, तर त्या आई वडिलांना त्यांनी सत्य सांगणारं बनावं. मी तुमच्या पाया पडतो, हे माझ्या देवाच्या नजरेमध्ये चुकीचं आहे, हे मी नाही करू शकत. सॉरी. एक दिवस येईल की माझा मुलगा माझी मुलगी इतकं बदलले, इतकं देवाने त्यांना आशीर्वादित केलं, मग ह्याचा जिवंत देव आम्हाला पण बदलल. माझ्या मुलाला जिवंत ठेवलेला देव माझ्या मुलाला जगवू शकतो, तर तो परमेश्वर आमच्यावर कसं काय मृत्यू आणल? सत्य सांगणारे बाना. समजते तुम्हाला? सत्य सांगणारे. मी लोकांना वचन सांगायचो, पण मी किरणला वचन सांगायला घाबरत होतो. काय वेळेस वाटतं ना, मी कसं सांगू, माझं ऐकल का? पण देव काय म्हणतो माहितीये? तू बोल. तू नाही बोलणार आहे, मी तुझ्या मुखातून बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण वचन सांगणाऱ्याने पण परिपूर्ण असावं. घरामध्ये चिडचिड करणार, वादिवाद करणार, भांडणं करणार आणि येशूचं वचन सांगणार, तुला डबल तोडावणार. तुझ्या घरचे तुला डबल तोडावणार. स्वतःला बदल म्हणणार ते माठ्या, आणि मग आम्हाला बदल. प्रेज द लॉर्ड. स्वतःला बदल आणि मग आम्हाला. स्वतःला बदला आणि घरच्यांना बदलायची देवाला ताकद मागा. माझा देव तुम्हाला प्रोव्हाइड करेल. म्हणा, हा सीझन माझा आशीर्वादाचा आहे, बरकतचा आहे, भरभराटीचा आहे. माझा देव येणाऱ्या दिवसांमध्ये मला हायर करणारे, मला ताकद देणारे, ह्या भारत देशाला माझ्याद्वारे त्या प्रत्येक वाईट कामातून, वाईट विषयातून, वाईट व्यसनातून सोडवणारे. आणि माझा देव हा भारत देश माझ्याद्वारे बदलणारे. येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.